नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील घटकात किंवा मागील व्हिडिओमध्ये कथा म्हणजे काय किंवा कथा या साहित्य प्रकाराचा परिचय करून घेतला, बरोबर. त्या कथेत घटना असतात, घटनेत प्रसंग असतात. घटना प्रसंग असल्यामुळे कथेत काय असतात, स्थळ, काळ, वेळ या बाबी पण असतात. थोडक्यात आपण कथेचा परिचय हा मागच्या व्हिडिओमध्ये करून पाहिला. आजच्या या घटकात किंवा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कथेचे घटक कोणते आहेत ते पाहणार आहोत. स्क्रीनवर बघा. कथेचे एकूण 7 घटकांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पहिला घटक आहे कथाबीज, दुसरा आहे कथानक, तिसरा आहे पात्रचित्रण, चौथा आहे वातावरण निर्मिती, पाचवा आहे नाट्यमयता किंवा संघर्ष, संवाद, सहावा आणि सातवा जो आहे भाषाशैली. तर कथेच्या घटकाचा अभ्यास करताना तुम्हाला प्रश्न अशा प्रकारे येऊ शकतो की कथेचे घटक तुम्ही स्पष्ट करून द्या. 5 मार्काला किंवा 6 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो. कथेच्या परिचयामध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. त्यामुळे कथा ही संकल्पना समजण्यापूर्वी तुम्हाला कथेचे घटक कुठले असतात किंवा कथा ही तयार करताना कशी तयार केली जाते याची सुद्धा माहिती असायला हवी. त्यामुळे आपण आजच्या या घटकात कथेचे घटक, कथेतील 7 घटकाचा अभ्यास आपण करणार आहोत. तर त्यातला जो पहिला घटक आहे कथेचा तो आहे कथाबीज. तर कथाबीज म्हणजे काय? तर कथा म्हणजे काय? अनेक घटनांची मालिका. म्हणजे अनेक घटना ज्या असतात त्या कथेमध्ये काय केलेल्या असतात, गुंफलेल्या असतात. मग त्या घटनांची मालिका म्हणजे काय? कथा असते. मग ही जी मालिका असते, घटनांची मालिका, बरोबर, ती अत्यंतिक संक्षिप्त स्वरूपात 2 किंवा 3 वाक्यात आपण सांगू शकतो. एखादी गोष्ट जी असते, तर तुम्ही जर एखादी कथा वाचली, आता तुम्ही कथेचा अभ्यास करणारच आहात. तुमच्या ज्या अभ्यासक्रमात आहात तुम्ही शोध आणि गडी या 2 कथेचा अभ्यास करणार. ज्यावेळेस तुम्ही ही कथा वाचणार, तुम्हाला 1-2 वेळा वाचताना समजेल की नक्की गोष्ट काय सांगितलेली आहे किंवा कथा काय सांगितलेली आहे. मग ती गोष्ट वाचल्यानंतर, ती कथा वाचल्यानंतर तुम्ही ती कथा जशी तशा वाक्यात नाही सांगणार ना, ती अगदी संक्षिप्त स्वरूप किंवा 1-2 वाक्यात सांगणार, बरोबर. मग ती जी संक्षिप्त रूपात 2 किंवा 3 वाक्यात आपण सांगतो, ही कथेची मूळ घटना होय. आणि या मूळ घटनेलाच आपण काय म्हणतो? कथाबीज म्हणतो. म्हणजे कथाकार जो असतो, कथाकार म्हणजे कोण? लेखक जो असतो, कथाकार जो असतो, तो काय करतो? एखादी घटना जी असते त्या घटनेत वास्तवाचे किंवा कल्पनेचे रंग हे भरतो. म्हणजे कथा जी लिहिली जाते, कथा जी असते ती एक तर वास्तव असते किंवा काल्पनिक असते, बरोबर. मग ती कल्पना करताना किंवा ती गोष्ट करताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांची मदत घेतो. आणि ह्या सर्व घटकांच्या मदतीने तो त्या घटना मालिकेचं काय तयार होतं? मग कथात्मक साहित्यात रूपांतर होते. म्हणूनच कथेत कुठला भाग महत्त्वाचा ठरतो? बरोबर, घटना हा भाग काय ठरतो? महत्त्वाचा ठरतो. आणि ह्याच घटनेला आपण काय म्हणतो? कथाबीज असे म्हणतो. आलं लक्षात? म्हणजे कथेच्या घटकातील पहिला घटक कुठला आहे? कथाबीज. त्याचं आपण एक उदाहरण बघू की कथाबीज म्हणजे नेमकं काय असतं. एक उदाहरण घेऊ आपण. बघा, कथाबीज एक वाक्य दिलेलं आहे की हा आपलाच मुलगा आहे. हे एक वाक्य आहे. आणि कोण म्हणतंय की असा एकाच मुलाच्या बाबतीत दावा करणाऱ्या 2 स्त्रियांचं जे भांडण आहे, 2 स्त्रियांचं भांडण होतं आहे. आणि ते भांडण कशामुळे? की हा आपलाच मुलगा आहे या वाक्यावरून आहे. मग ते न्यायाधीशाकडे जातात आणि आपल्या बुद्धीच्या
चातुर्याने तो न्यायनिवाडा करून त्याच्या खऱ्या आईला तिचा मुलगा हा काय करतो, मिळवून देतो. म्हणजे एक अशी घटना घडलेली आहे की तो मुलगा कोणाचा आहे, बरोबर. ते दोन्ही स्त्रिया सांगतात की हा आपलाच मुलगा आहे, असा दावा त्या दोन्ही स्त्रिया करतात. आणि त्या दोन्ही स्त्रियांचं जे भांडण आहे ते कोणाकडे जाते, न्यायाधीशाकडे जाते. आणि आपल्या बुद्धिचातुर्याने न्यायनिवाडा करून तो न्यायाधीश काय करतो, खऱ्या आईला तिचा मुलगा हा मिळवून देतो. म्हणजे ह्या एका वाक्यात बघा, हा आपलाच मुलगा आहे, या वाक्यात काय ती पूर्ण कथा ही फिरते. म्हणजेच ही काय झाली, ती घटना, ती जी घटना जी घडली कथेमध्ये तीच काय असते, कथाबीज असते. हा झाला काय, पहिला घटक, कथेचा पहिला घटक कुठला आहे, कथाबीज. म्हणजे कथेत जी थोडक्यात कथेत जी घटना घडलेली असते त्या घटनेलाच काय म्हणतो आपण, कथेची जी मूळ घटना असते, कथेची जी मूळ घटना असते जी आपण 1-2 वाक्यात सांगतो, त्या मूळ घटनेलाच आपण काय म्हणतो, कथाबीज असे म्हणतो. दुसरा जो घटक आहे कथेचा तो आहे कथानक. मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की कथानक म्हणजे काय, घटनांची मालिका, बरोबर. मग कथाबीज म्हणजे काय, कथेत अनेक प्रकारच्या घटना असतात, बरोबर. मग लेखक म्हणजे कथाकार, गोष्ट लिहिणारा जो लेखक असतो तो या घटना विशिष्ट क्रमाने रचत असतो. मग या रचनेतून पात्रांच्या कृती किंवा त्यांची स्वभाव वैशिष्ट्य, बरोबर, किंवा वातावरण, भोवतालचे सामाजिक वातावरण, पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण होणारे संघर्ष हे काय होत जातात, कथानकात काय होतात, उलगडत जातात. आणि मग कथेच्या भावआशयासहित पात्रांच्या कृतीतून निर्माण होणाऱ्या घटनांची मालिका म्हणजे काय होय, मग कथानक होय. म्हणजे बघा, कथानकात काय असतात, घटना ज्या असतात, प्रसंग असतात, घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव वैशिष्ट्य, वातावरण इत्यादी ज्या गोष्टी असतात त्या हळूवारपणे उलगडत जातात. आणि मग या सर्वांचे एकत्रीकरण, या घटकांचे एकत्रीकरण कशात केले जाते, कथानक. आणि मग या सर्व एकत्रितकरणातून कथेची मांडणी ही आकाराला येते. म्हणजे कथाकाराच्या मनात कथाच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय म्हणजे भाव आणि आशय वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी कथन करणे हे काय असते, कथानकाचे प्रयोजन असते. प्रयोजन म्हणजे काय, हेतू. कथानकाचा हेतू काय असतो की कथाकाराच्या मनातील जो भाव आशय निर्माण झालेला आहे तो काय करायचा आहे, वाचकांपर्यंत काय करायचा आहे, पोचवायचा आहे. मग तो एक तर वास्तव असतो किंवा काय असतो, कल्पित असतो, म्हणजे कल्पना केलेली असते. तर कथानक आलं लक्षात. कथानक म्हणजे काय, कथेच्या भावाशयासहित पात्रांच्या कृतीतून निर्माण होणाऱ्या घटनांची काय असते, मालिका असते. मग कथाकार त्याच्या आश्रयाने म्हणजे कथानक, पात्र, वातावरण, भाषा यांच्या आश्रयाने काय करतो, कथानिर्मिती ही करत असतो, बरोबर. मग कथेत अनेक कितीतरी घटना असतात, पात्रे असतात, आणि मग घटना व पात्रे एकमेकांना घडवीत कथानकाची काय करतात, उभारणी करतात. आणि मग त्यातून कुठल्या घटक निर्माण होतो, कथानक हा घटक निर्माण होतो. पुढचा जो घटक आहे तो आहे पात्रचित्रण. तुम्हाला सांगितलंच की कथेत पात्र असतात. ज्याप्रमाणे आपण नाटकात पात्र शिकलो की नाटकातील पात्र जे असतात ते समोरासमोर असतात, बरोबर, आणि ते एकमेकांशी संवाद साधतात. पण कथेतील पात्रसुद्धा ही लिखित स्वरूपात रेखाटलेली असतात. मग पात्रचित्रण म्हणजे काय ते आता आपण बघू. कथेचा कितवा घटक आता आपण शिकणार आहोत, चौथा घटक. मग पात्रचित्रण म्हणजे काय, पात्र म्हणजे काय, कथानकातील शब्दरूप व्यक्तीच होय, बरोबर. मग ह्या व्यक्तींची वृत्ती, प्रवृत्ती, तिच्या भावभावना, विचार, कल्पना, तिच्या कृती, अन्य व्यक्तींशी असलेले परस्पर संबंध हे सर्व लेखक वास्तवातील काय माणसासारखे रेखाटतो. आणि यातूनच काय शब्दरूप चित्र निर्माण हे होते. तेच म्हणजे काय, पात्रचित्रण. पात्र म्हणजे काय, कथेतील ज्या व्यक्ती असतात, जितक्या पण व्यक्ती आलेल्या असतात थोडक्यात,
कथेत जितक्या पण व्यक्ती आलेल्या असतात त्या काय असतात, काय असतात, बरोबर काय असतात, व्यक्ती जे असतात ते काय असतात, पात्र असतात. मग पात्र बघा, उदाहरण बघू आपण. पात्रचित्र. पात्र म्हणजे काय, कथानकातील एक व्यक्ती. मग त्या वास्तवातील माणसांसारखेच त्या पात्रांचे चित्रण हे लेखकाने केलेले असते, बरोबर. पात्रचित्रण हा घटक कथेमध्ये असतो कारण तो खूप महत्त्वाचं कार्य करतो. पात्र जर नसते तर आपल्याला गोष्ट तयार झाली असती का, नाही. मग अशा प्रकारे त्या पात्रांचे रागसुद्धा व्यक्त केलेला असतो त्यामध्ये, कथेमध्ये लोभ व्यक्त केलेला असतो, प्रेम व्यक्त केलेला असतो, द्वेष व्यक्त केलेला असतो, हेवे दावे वास्तवातील जसे माणसांसारखे वास्तवात जसे माणसं एकमेकांचा हेवा दावा करतात तोच हेवा दावासुद्धा काय केलेला असतो, कथेत हा रेखाटलेला असतो, बरोबर. ही पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती असते, म्हणजे स्वतः निर्मिती ही कथेत झालेली असते. मग पात्रचित्रण यामुळे प्रतिमेला पात्र असे म्हणतात आणि कथेतील पात्रांना वास्तवातील माणसाप्रमाणे हे रेखाटले जाते. मग ज्यावेळेस आपण एखादी कथा वाचतो त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, कथा वाचताना ज्यावेळेस आपण एखादी कथा वाचतो ती कथा जी असते आपल्याला एखादं पात्र जर आपण इमॅजिन करायला लागतो की नाही ही खरंच ती तशी असेल, मग ती इकडे गेली असेल, बरोबर. तिकडे मग काय होतं, एक प्रकारे वातावरण निर्मिती होते आपल्या मनात त्या पात्राविषयी की नाही ही पात्र चांगली बुवा. आता तिचं जर चांगलं कर्तृत्व दाखवलं असेल तर त्या पात्राविषयी चांगली निर्मिती आपल्या मनात होते. तीच जर पात्राविषयी वाईट निर्मिती केली असेल तर त्या पात्राबद्दल वाईटपणा निर्माण होतो. असं स्वभाव वैशिष्ट्य काय असतात पात्रांची ही कथेत आलेली असतात. आपण काय पाहत आहोत, कथेचे घटक. आपण किती घटक पाहिले, कथाबीज पाहिलं, कथानक पाहिलं, पात्रचित्रण पाहिलं. आता आपण चौथा घटक पाहणार आहोत, वातावरण निर्मिती. की वातावरण निर्मिती काय असते, बरोबर. वातावरण निर्मिती म्हणजे काय, कथेला आपल्या अवतीभोवतीच्या परिसरात, बरोबर, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, भौगोलिक इत्यादी घटकांनी एक विशिष्ट असे वातावरण निर्माण होते. मग ते जे वातावरण आहे ते स्थळ काळाप्रमाणेच बदलते. मग असे वातावरण लेखक कथेत निर्माण करतो. वाचक जो असतो म्हणजे कथा वाचणारा तो काय करतो, त्या वातावरणामुळे कथेशी जवळीक साधू लागतो आणि शब्दांतून व्यक्त झालेली ही कथा मानवी आयुष्यात घडणारी कथा भासली जाते. आणि वातावरण निर्मितीतून हे काय असतं, कार्य घडत असतं. म्हणजे बघा, एखादी समजा आता रात्रीची वेळ दिलेली असेल तर मग रात्रीची 12:30, मग मध्यरात्रीची वेळ होती, मग आपण लगेच इमॅजिन करायला लागतो कथा वाचताना की खरंच मध्यरात्र असेल आणि त्या मध्यरात्री ही घटना घडते. आता तुम्ही ज्या वेळेस शोध या कथेचा अभ्यास करणार, बरोबर. व.पु. काळे यांची शोध ही कविता ही नक्की कोणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, मग त्या कथेतील पात्र कुठले, त्या कथेतील खरी नायिका कोण आहे किंवा खरा नायक कोण आहे ते तुम्हाला कथा वाचल्यानंतर समजेल. मग तिथली वातावरण कशी निर्मिती दिली की मध्यरात्रीची वेळ दिली आणि मग त्या मध्यरात्रीत ते त्या 1 रुपयाच्या नोटेचा शोध घेण्याचा प्रयत्न त्या कथेत केलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही कथा वाचाल त्यावेळेस तुम्हाला वातावरण निर्मितीही समजेल. मग आपल्या अवतीभोवतीच्या परिसरात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, भौगोलिक इत्यादी घटकांनी काय असतं, एक विशिष्ट वातावरण काय असतं, निर्माण झालेलं असतं. मग बघा, शब्दातून व्यक्त झालेली कथा ही मानवी आयुष्यात घडणारी कथा भासली पाहिजे. आणि मग त्यातून काय होतं, वातावरण निर्मितीचं काय होतं, कार्य हे घडत जातं. म्हणजेच थोडक्यात काय, वातावरण निर्मिती म्हणजे काय
तर कथेला स्थळ काळाबरोबरच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादींनी युक्त वातावरण असते आणि या वातावरणाचा वाचकांवर परिणाम होऊन तो कथानकाशी एकरूप होतो आणि वातावरणाचा पट जितका सघन तितकी कथा काय असते, सकस होते. म्हणजे कथाकाराने जशी वातावरण निर्मिती केलेली तसं वातावरण जसं आपल्या मनात निर्माण होतं त्याप्रमाणे ती कथा काय होते, आपल्या मनात अधिक सकस होते. मग बघा, पाचवा जो घटक आहे कथेचा घटक तो आहे नाट्यमयता किंवा संघर्ष. कथेत काय असतं, चांगल्या वाईट गोष्टींचा संघर्ष असतो. त्यातूनच काय होते, नाट्यमयता निर्माण होते. बरोबर. आणि ह्या संघर्षातूनच कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोचते आणि कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंदी आणि सुखात्मक घटनातून सुद्धा काय होतं, नाट्यमयता ही निर्माण होते. बरोबर. मग चांगल्या वाईट गोष्टींचाही संघर्ष असतो किंवा केवळ वाईट सांगितलेलं असतं का कथेमध्ये, संघर्षच सांगितलेला असतो का, नाही, तर आनंद देणाऱ्या सुद्धा घटना या काय असतात, कथेत रेखाटलेल्या असतात. आणि मग कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यपूर्ण रीतीने काय करता येतो, साधता येतो. आणि मग तो जो कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट हा काय करतो, वाचकांना काय करतो, आकर्षित करून घेतो. मग नाट्यमयता म्हणजे काय बघा, कथेतील भावना एका क्षणाला उत्कट आणि तीव्र होतात. म्हणजे पात्रातील संघर्षही तीव्र होत जातो. मग आता पुढे काय होईल, पुढे काय होईल, अजून असं काय होईल पुढे, मग ही नोट सापडली नाही तर काय होईल, ती नोट कशा संबंधी होती. आता सुरुवातीलाच शोध ही जी कथेचा तुम्ही अभ्यास करणार आहे, तुमच्या अभ्यासक्रमातलंच मी उदाहरण देते तुम्हाला, की शोध ज्यावेळेस या कथेचा तुम्ही अभ्यास करणार, नक्की कशाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्या पहिला पात्र काय सांगतो, पहिला निवेदकच सांगितलं आहे की कथेचा जो निवेदक आहे, कथा जो सांगणार आहे तोच सांगतो की मी, माझी पत्नी आणि मग अनु आणि मग भिडे वहिनी हे सर्व पात्र आहेत त्या कथेतील. मग त्या नोटीचा शोध का घेतात, ती 1 रुपयाची नोट का हवी होती, त्या अनुला का हवी होती, तिच्या मागचं कारण काय. मग ते टॅक्सीमध्ये बसतात, मग त्या टॅक्सीमधून परत मग ती नोट त्या टॅक्सीवाल्याला दिली जाते. मग त्या टॅक्सीवाल्याचा शोध घेतात, कुठे कुठे काय काय, म्हणजे असं खूप नाट्यमयता त्या कथेत काय केलेले आहे, निर्माण केलेले आहे. तुम्ही ज्यावेळेस कथेचा अभ्यास कराल तुम्हाला समजेल. मग ही नाट्यमयता काय असते, म्हणजे आता पुढे काय होईल, बरोबर, आता काय होईल, पुढे काय होईल, अशी जी वाचकांना उत्साह धरणारी जी घटना असते ना, तिला आपण नाट्यमयता म्हणतो. म्हणजेच भावभावनांचा हा जो खेळ आहे लेखकाने मांडलेला असतो. बरोबर. कथेत भावभावनांचा खेळ जो लेखकाने मांडलेला असतो त्याला आपण काय म्हणतो, नाट्यमयता असतो. बरोबर. मग संघर्षसुद्धा असतात. मग संघर्ष चांगल्या वाईटाचे असतात किंवा सुख देणारे सुद्धा असतात. अशा प्रकारे आपण या 5व्या घटकाचा काय केला, कथेच्या घटकाचा अभ्यास हा केला. बरोबर. पहिला घटक होता कथाबीज, दुसरा होता कथानक, तिसरा आहे पात्रचित्रण, चौथा आहे वातावरण निर्मिती आणि 5वा आहे नाट्यमयता किंवा संघर्ष. आता 6वा जो घटक आहे तो आहे संवाद. कथेतील जे घटक असतात ते पाल्हाडिक असता कामा नये. म्हणजे कथा वाचताना ही सरळ समजली पाहिजे की नक्की कथा आता पुढे काय होणार आहे, मग कुठला पात्र बोलतंय, पात्र कोण कोणाशी बोलतंय. बरोबर. कठीण असता कामा नये. आणि तसेच ते चटपटीत असावे संवाद. कथेतील जे संवाद आहेत ते चटपटीत असावे, आकर्षक असावे, त्यांना भावनाही असाव्यात. पात्रांचे व्यक्तिमत्व, पात्रांचे जे स्वभाव आहे, पात्रांचे जे व्यक्तिमत्व आहे ते त्या संवादातून काय व्यक्त व्हायला हवे. बरोबर. आणि मग कथानक काय होतं, नाट्यमयतेने पुढे पुढे सरकायला हवे. म्हणजे आता समजा अनु बोलली, मग त्याच्यानंतर कोण बोललं, बरोबर, मग भिडे वहिनी केव्हा बोलल्या किंवा भिडे दाम्पत्य केव्हा बोला, भिडे दाम्पत्याचे डायलॉग म्हणजेच काय, संवाद केव्हा आला, हे ज्यावेळेस तुम्ही कथा वाचणार, शोध ही कथा वाचणार त्यावेळेस तुम्हाला त्यांचे संवाद हे कळणार. आणि मग कथेची भावनात्मकता त्यातून काय केली पाहिजे, व्यक्त झाली पाहिजे. म्हणजेच थोडक्यात संवाद म्हणजे काय बघा,
कथेचा जो 6वा घटक आहे तो संवाद. संवाद म्हणजे काय? कथेतील संवाद हे कसे असले पाहिजे? चटपटीत असले पाहिजे, आकर्षक असले पाहिजे, वाचकांच्या भावविश्वासाला स्पर्श करणारे असले पाहिजे. तसेच संवादात काय असले पाहिजे? एक लय असली पाहिजे, एक संगत असली पाहिजे आणि संवादातूनच रसनिर्मिती झाली पाहिजे. आणि ह्याच ज्या कथेत अर्थपूर्ण संवाद असतात ते अर्थपूर्ण संवाद त्या कथेला उंची प्राप्त करून देतात. अशा प्रकारे आपण 6वा घटक शिकलो, संवाद. 7वा घटक जो आहे भाषाशैली आणि शेवटचा घटक आहे कथेचा शेवटचा घटक भाषाशैली. तर भाषाशैली फार महत्त्वाची. भाषाशैली म्हणजे शैलीचा अर्थ खरा काय होतो माहिती का? स्टाईल असा होतो. मग ही भाषाशैली कशी असते बघू आपण की कथेची भाषाशैली कशी असते. कथेतील पात्रांच्या तोंडची भाषा व कथेच्या उर्वरित भागातील भाषा, बरोबर, तोंडची भाषा आणि उर्वरित भागातील भाषा हे कथेचे ढोबळमानाने 2 भाग असतात. म्हणजे जो व्यक्ती असतो, जो पात्र असतो कथेतील, तो एक बोलत असतो आणि मग नंतर आपण साईडला एक वाक्य देतो, त्या वाक्याशी निगडत ते काय झालं? कथेच्या उर्वरित भागातील भाषा. मग कथेतील पात्रांच्या तोंडची भाषा व कथेच्या उर्वरित भागातील भाषा हे कथेतील भाषेचे 2 ढोबळ भाग पडतात. मग पात्राच्या तोंडची भाषा जी असते, आता पात्र जर वयस्कर असेल तर वयस्कर भाषा असते, बरोबर. पात्र जर एखादी लहान मुलगी किंवा मुलगा असेल, बरोबर, तर त्याच्या वयानुसार ती काय असते? भाषा असते. मग पात्राच्या तोंडची जी भाषा असते ही पात्राचे वय, शिक्षण, सामाजिक दर्जा, आर्थिक स्तर या अनेक घटकांवर काय असते? अवलंबून असते. आणि पात्राच्या स्वरूपानुसार त्याच्या तोंडची भाषा लेखकाला काय लिहिता आली पाहिजे, बरोबर. लेखक ज्या पद्धतीने भाषा लिहिणार त्या पद्धतीने आपल्याला ती गोष्ट काय होणार? आकलित होणार किंवा त्या गोष्टीचे आकलन हे होणार. मग पात्राच्या तोंडच्या भाषेच्या अखेरीस उरलेली भाषासुद्धा काय असते? कथेचे व्यक्तिमत्वही घडत असते आणि ती भाषा काय करते? मग पात्रांचे चित्रण उभं करते आणि मग वातावरण उभे करते. आणि वातावरण उभं केलं, पात्रांचे चित्रण उभं केलं म्हणजेच कथानक हे काय होतं? पुढे नेते. तसेच कथेची जी भाषा आहे ती कशी असते अजून? बरोबर, वाचकाशी संवाद साधणारी असते. वाचकाशी जर संवादच साधला नाही त्या भाषेने तर ती कथा समजेल का? नाही. म्हणून या भाषेत किंवा या कथेत वापरलेले शब्द, प्रतिमा असतात व प्रतीके असतात, अलंकारिक भाषा असते, बरोबर. पण लेखकाचा दृष्टिकोन, विचार, त्याची मानसिकता इत्यादींचाही काय होतो? भाषेवर परिणाम होत असतो. म्हणजे ज्या वेळेस आपण एखाद्या जे शब्द, प्रतिमा, प्रतीके, अलंकार ह्या ज्या गोष्टीचा वापर आपण करतो ते कशामध्ये येतात? मग भाषाशैलीमध्ये येतात. शब्द म्हणजे साध्या सरळ शब्दांचा अभ्यास. प्रतिमा म्हणजे काय? बरोबर, ज्या प्रतिमांचा वापर केलेला असतो कथेमध्ये त्या प्रतिमा. प्रतीके म्हणजे काय? चिन्हे, बरोबर. प्रतीकांचा अर्थ काय होतो? चिन्हे. म्हणजे कुठल्या चिन्हांचा अभ्यास केलेला आहे, कुठल्या अलंकाराचा अभ्यास केलेला आहे, वापर केलेला आहे. तर ह्या सर्व ज्या गोष्टी असतात त्या कशामध्ये येतात? भाषाशैलीमध्ये येतात, बरोबर. भाषेमध्ये काय असतात? कथेतील पात्रांच्या तोंडची भाषा आणि कथेच्या उर्वरित भागातील भाषा. मग पात्राच्या तोंडची भाषा ही त्याच्या वयानुसार असते, शिक्षणानुसार असते, सामाजिक दर्जानुसार असते, बरोबर. मग पात्राच्या स्वरूपानुसारही त्याच्या तोंडची भाषा ही लेखकाला काय आली पाहिजे? लिहिता आली पाहिजे. आलं लक्षात? मग पुढे बघा, कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते आणि कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार, कथेतील वातावरणानुसार भाषेची योजनाही केली जाते. कथाकार हा त्याच्या दृष्टिकोन, त्याची अनुभव घेण्याची पद्धत, कथेचे भाषारूप, शैलीविशेष निश्चित होत जातात. आणि कथा लिहिताना प्रमाण भाषा आणि बोलीभाषा या दोघी भाषांची सरमिसळही केली जाते. म्हणजे पात्र जर बोलीभाषेतील असेल तर बोलीभाषा ही काय केली जाते?
वापरली जाते. अशा प्रकारे आपण कथेचे 7 घटकांचा अभ्यास केला. कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, वातावरण निर्मिती, नाट्यमयता, संघर्ष, संवाद आणि भाषाशैली. वरील घटकांशिवाय कथेचे सर्वसाधारणपणे 3 टप्पे